आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हे बाई, डोकं नको खाऊ. मी कामात आहे. तुझ्या सुट्टीचा नंतर बघू. चल. मॅडम, तू कशी काय इथे? हवालदार. नाही ऐका ना, त्यांची काही चूक नाहीये. खरं तर मी खोटं बोलून इथे आलीये. मी सांगितलं की बाथरूमला जायचं आणि मी इथे आली. मला ना माझ्या मुलीशी बोलायचंय. प्लीज प्लीज माझ्या घरी फोन लावून द्या ना प्लीज. हो, आधी तुम्ही मोठ्या पदावर होतात, आता गुन्हेगार आहात. तीच वागणूक मिळणार तुम्हाला. भलते सलते लाट चालणार नाही. जा तुमच्या कोठडीत जा. ए कविता, ड्युटी करता की मस्करी करता? ती इथे येईपर्यंत लक्ष कुठे होतं तुमचं? मोबाईल वरती गेम खेळत होतात. ड्युटीवरती आहेस ना तू? लक्ष कुठं असतं तुझं? मॅडम ऐका ना प्लीज, त्यांना नका ओरडू. खरं तर चूक माझी आहे. मी त्यांना तू गप्प बस. आमचं आम्ही बघून घेऊ. कविता, चला ना घेऊन जा. चला. दरीला अटक झाली ही बातमी तू लावलीस ना मुद्दाम टीव्हीवर? हा, मुद्दाम लावलीस, बरोबर आहे. आणि तिला धनंजयकडे तू पाठवलंस एकटीला. का केलंस असं? का केलंस असं? हो माई, मी सगळ्यांसमोर खोटं बोलले. मी सावीला उचकवलं होतं. का पण? मी सांगितलं होतं. सॉरी माई, पण आपण सुंदरीला आणि तिच्या परिवाराला इथे त्रास देण्याकरिताच ठेवलंय ना, म्हणून मी यावेळेस सावीवर निशाणा लावला. पण माई, तुम्हाला राग आला असेल तर सॉरी. मी यानंतर अशी चूक करणार नाही. मला राग आला का? अगं मला कशाला राग येईल? हा, माहिती तुम्हाला आवडलं नाही का नाही आवडणार? मला भयंकर आवडलं. मला वा 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 वा. आयुष्यात पहिल्यांदा तू छान काम केलंस. काय बक्षीस पाहिजे तुला? सांग मला, काय बक्षीस पाहिजे तुला माझ्याकडून? खरंच माई, आवडलं तुम्हाला? येस. मी किती घाबरले होते. पण माई, तो आदित्य, त्याला तसं वागावं लागतं ना, सगळ्यांसमोर दाखवता येत नाही ना, त्यामुळे त्याला ते थोडंसं कन्सर्न असल्याचा अभिनय करावा लागतो. आणि सावीवर माझं प्रेम आहे असं पण त्याला दाखवावं लागतं. नाहीतर त्याची हिंमत नसती झाली माझ्यासमोर एवढा आवाज चढवून बोलण्याची. तुझ्या तोंडातून अजून एक शब्द जरी आला ना तर माई सुद्धा तुला वाचवू शकणार नाही. तू इकडे उभी आहेस, जिवंत आहेस, माझ्या समोर बोलतेस. नशीब समज. आदित्य, कूल डाऊन. शांत हो, शांत हो. अरे तिच्याकडनं चूक झाली आहे. नाही, चूक नाही झाली, गुन्हा झालाय तिच्याकडून. आणि फक्त तिच्याकडून नाही तर तुमच्याकडून सुद्धा. शीतलने जे काही केले ते तुम्हाला किती आवडलंय ना, ते ऐकलंय मी आता. तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट पुन्हा सांगतो. सुंदरीचं आयुष्य उद्ध्वस्त करायचंय म्हणून मी इकडे आहे, तुमच्या सोबत आहे. पण यामध्ये माझ्या सावीला जर काही झालं, कोणाला सोडणार नाही मी. तुम्हाला सगळ्यांना या वर्कशॉप मध्ये घालून टाकेन. त्यांना शेवटचं सांगतोय, आणि याला धमकी समजू नका. तुमच्याविषयी काळजी वाटते मला. नेक्स्ट टाइम माझ्याशी वागताना ही काळजी लक्षात ठेवा.
माई या आदित्यचा एवढा माज, तुम्ही फक्त ऑर्डर दे, याला आत्ता सरळ करते. योग्य वेळ येऊ दे, मीच करेन त्याला सरळ. माई शांत आहे म्हणजे माई घाबरली आहे असं नसतं ना. आणि आपण त्याला आपल्या फायद्यासाठी दूध पाजतोय, पण आहे तर तो नागच, जाणार त्याच्या जातीवर, कधी ना कधीतरी दंश करणार असतो. ठीक आहे, शांत झाल्यावर समजावून बघूया त्याला, आणि नाहीच समजला थंडपणे ठेचून काढू. असा हट्ट करायचा नाही बाळा. हे बघ, तुला आवडतात ना म्हणून पोहे केलेत मी. चला पटकन खाऊन घ्या. आपल्याला औषधं घ्यायचीत का नाही? मी खाल्लं नाही तर बरं कसं वाटणार आहे? नाही, मला आई पाहिजे. बाळा येईल आई, तोपर्यंत हे दूध तरी पी. नाही नाही नाही, मला फक्त आई पाहिजे. सावी, काय झालं? सावी खात का नाहीये तू? बाबा चल ना, आपण आईला घेऊन येऊया. मला आई पाहिजे. काय चाललंय सावी तुझं हे? आई आई आई, आम्ही सगळे मूर्ख आहोत का? काय म्हणतोय तुला आम्ही? खायला म्हणतोय, प्यायला म्हणतोय, तुझी तब्येत नीट राहावी म्हणूनच म्हणतोय ना. इकडे मी आहे, मालती मावशी, आजी आहे, सगळे इकडे, आम्ही सगळे मूर्ख आहोत. फक्त आई पाहिजे तुला? सगळे रागवतात माझ्यावर, कोणीच लाड नाही करत, फक्त आईच करते. मला कोणीच नकोय, तुम्ही सगळे वाईट आहात, मला फक्त आई पाहिजे. आम्ही सगळे वाईट आहोत, फक्त आई चांगली आहे. आम्ही सगळे एवढं तुला विनंती करतोय, काय काय सांगतोय, तू आमचं ऐकत नाही. आम्ही वाईट आहोत. खरं तर तू माझं ऐकलं पाहिजे, कारण मी खरा बाबा आहे तुझा, सुंदरी सारखं नाहीये माझं. सुंदरी सारखं नाहीये म्हणजे? आई आहे ती माझी. नाही, मी खरा बाबा आहे तुझा. सुंदरी तुझी खरी आई नाहीये. प्लीज 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 एक मिनिट ऐका ना माझं. मला एकदा माझ्या घरी फोन लावू द्या. मला माझ्या मुलीशी बोलायचं. प्लीज एकदा मला माझ्या घरी फोन करू द्यात ना प्लीज. हे सगळं ना गुन्हा करण्याच्या आधी विचार करायला हवं होतं. आता फोन बिन करायला काही भेटणार नाही. चलात. हो, मी कुठलाही गुन्हा केलेला नाहीये. सगळे गुन्हेगार असंच बोलतात. चलात. चुप. एक मिनिट. हे काय? तुम्ही मला म्हणालात की मी फोन नाही वापरू शकत, मग ती बाई तिथे फोनवर बोलते ते चालतं का? म्हणजे एकासाठी एक नियम आणि दुसऱ्यासाठी दुसरा. नियम बियम बोलू नकोस. पुस्तकातले नियम वेगळे आणि इथले आतले नियम वेगळे. चुपचाप बस. त्या फोनवाल्या बाईपासून लांब राहा, नाहीतर कच्ची खाऊन टाकेल तुला. समजलं? बसात आणि चुपचाप तोंड बंद करून. मी तुमची आणि तिची कंप्लेंट करी ना. वेडी आहेस ग, वेडी. ती बाई एकच आहे जी तुझी मदत करू शकते, दुसरं कोणी नाही. हीच मला मदत करू शकते. हिच्याशी बोलायला हवं, पण कसं बोलणार?
करून बघत होतीस, आता समोरून बघ. विचारत होतीस ना कोण आहे मी? माझं नाव गुलाब. बाबा असं का बोललास तू? सुंदरी माझी खरी आई नाहीये म्हणजे? आहे बा साऊ, साऊ बाळा, अगं असं काही नाहीये. साऊ ऐक ना, तू सारखं आई करत होतीस ना, म्हणून बाबा चुकून रागात तुला तसं बोलला. तुझी खरी आई सरूच आहे. नाही, मागे ती अनुमावशी आली होती, ती पण असंच बोललेली. सुंदरी तुझी खरी आई नाहीये, मी तुझी खरी आई आहे. बाळा ऐक ना माझं. मला नाही बोलायचं तुझ्याशी. बाळ बघ, मावशी बरोबर बोलते. ते रागात बोललो, चुकलं माझं. आय एम सॉरी बाळा. नाही, पण मला नाही आवडलं हे. बघ जाऊ, आय एम सॉरी. मी परत असं कधीही बोलणार नाही. हा, माझं चुकलं, ह्या वेळेला मला माफ. मला सांग की सुंदरी माझी खरी आई आहे. हो बाळा, सुंदरीच तुझी आई आहे आणि तुम्हा दोघांना कुणीही वेगळं करणार नाही. मी ते कधीही होऊ देणार नाही. मी तुला माफ करेन, पण एकच अटीमध्ये. तू आईबद्दल असं बोललास ना, म्हणून मला तुला एक शिक्षा द्यायची आहे. काय? तुझं माझ्यावर जर खरं प्रेम असेल तर तू आईला उद्याच्या उद्या घेऊन ये. आणशील ना? चालेल बाळ, मी तुला प्रॉमिस करतो की सुंदरीला उद्याच्या उद्या घेते. माझ्याबद्दल विचारतेस म्हणजे नक्कीच नवीनच. आता कळालं ना मी कोण येते? गुलाब. इथून पुढे फालतू प्रश्न विचारायचा नाही. सॉरी 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 सॉरी. मी चुकले, मला मान्य. पण काय करू, मला गरज आहे. मला माझ्या घरच्यांशी बोलायचंय, मला माझ्या मुलीशी बोलायचं. मला हात लावू नको. आणि हे इमोशनल ब्लॅकमेल मला आवडत नाही. पण प्लीज समजून घ्या ना, मला गरज आहे. प्लीज, मी तुमच्या पाया पडते. मला फोन लावते. प्लीज प्लीज प्लीज, मी तुमच्या पाया पडते. प्लीज करते मदत. हा, थँक्यू सो मच. मी तुमचे उपकार कधीच विसरणार नाही. थँक्यू. सॉरी. थँक्यू. फोन काय गाव जेवण आहे माझा फोन? माझ्या फोनवरून नाही फोन करू शकत. जरा थांब, देते आणून. एक गोष्ट तर मला कळलेली, तू काही साधी सुधी बाई नाही. पकड मजबूत आहे तुझी, एवढी मजबूत की तू स्वतःचा गळा माझ्या तावडीतून सोडू शकले असते. उपयोगी हत्यार. चल
करते तुला मदत, फक्त एक. उद्या तुला माझी मदत करावी लागेल. हां करते, फक्त ते फोन. आदित्य, अरे आता रात्रीचं कुठे निघालायस तू? सावीला दिलेलं प्रॉमिस पूर्ण करायला. प्रॉमिस? सुंदरीला परत आणण्याचं प्रॉमिस. सुंदरी आणि माझ्यामध्ये 1000 मतभेद असतील, बऱ्याच गोष्टी आहेत, पण सुंदरी नाही तर माझ्या मुलीला ते सहन होत नाही. सावीला त्रास होतोय आणि सावीचा त्रास मी बघू शकत नाही. आणि आता तर मी प्रॉमिस केले तिला, काही झालं तरी सुंदरीला मी परत आणणारच. मी आलो. शेवटी त्या निष्पाप जीवानी सावीने ह्याच्यातला चांगला माणूस जागा केलाच तर. देवा, मी आजपर्यंत ह्याच्यासाठी कधीच काही मागितलं नाही, पण आज तो पहिल्यांदा चांगल्या कामाला निघाला. देवा, त्याला यश दे रे बाबा. फोनची व्यवस्था करते असं सांगून गेली ती गुलाब. कुठे गेली? पण ही गुलाब आहे तरी कोण? ही इथली बबली दिसतीये. खरंच कुठे असतील त्या सगळ्या जणी? किती जीवाभावाच्या मैत्रिणी झाल्या होत्या त्या. नंतर त्यांच्या पुनर्वसनासाठी पत्र दिली होती मी, पण माहित नाही, होपफुली त्यांचं चांगलंच झालं असेल. पण इथे खरंच कोणी मदत करेल का माझी? काय मॅडम, तुम्ही पण सांगायचं ना की तुम्ही गुलाबबाईच्या जवळच्या आहात. मी असं बोलली नसती तुम्हाला. तुम्हाला घरी फोन करायचा आहे ना? 1 मिनिट. हे बघा, तुमच्याकडे 2-3 मिनिट आहेत. 1 मिनिट आहे, लवकर बोलून घ्या कोणी यायच्या आधी. हां, थँक्यू, थँक्यू सो मच. सर्व आमच्या सगळ्यांचा आधार, पण ती घरात नाहीत तर घर कसं सगळं सुनं सुनं वाटायला लागलंय. आणि ह्या सगळ्यात एक गोष्ट नावलाची घडली. आदित्य चांगला वागायला लागलाय. काही जरी झालं तरी सरूला सोडवून आणून म्हटलं, पण हे सांगून जो गेलाय तो अजून परत आला कसं नाही? अगं बाई, त्याचाच फोन आहे वाटतं. अनोन नंबर, पण एवढ्या रात्री कुणाचा असेल? नकोच बाई उचलायला. फोन का लागत नाही यांचा? एक मिनिट, इतर रेंज नाही आहे बहुतेक. एक मिनिट. आई प्लीज फोन उचल. मॅडम लवकर करा ना, जास्त टाइम नाही आहे. एक मिनिट प्लीज. परत तोच नंबर. कुणाचा असेल? कोणी ओळखीचं तर नसेल? कोणाला काही गरज लागली असेल तर उचलू का? उचलतेच. हॅलो हॅलो हॅलो, आई मी बोलते. सरू. सरू? सरू? अगं हो, मी बोलते. तुम्ही सगळे कसे आहात? अगं आमचं सोड. सरू बाळा, तू कशी आहेस? सांग ना, तू कशी आहेस? मी एकदम व्यवस्थित आहे. अहो, उशीर होत आहे, फोन द्या. तुम्ही कामाचं बोला पटकन. हॅलो, ऐक नाही. हे बघ, माझ्याकडे वेळ फार कमी आहे. तू प्लीज सावीला फोन दे ना, मला तिच्याशी बोलायचं प्लीज. सरू, अगं तुझे सुटण्याचे काही चान्सेस आहेत का ग? आई प्लीज ऐक ना माझं. अगं माझ्याकडे वेळ कमी आहे. तू प्लीज सावीला बोलव ना. हा, थांब, लगेच देते. सावी, बाळा आईचा फोन, बोल आईशी. आई, सावी, आई,
आई सावी बाळा तू रडू नकोस. हे बघ तुझी आई आहे ना, हा रडू नकोस. शाणी आहेस ना तू, शाणी आहेस ना, रडू नकोस. तू कधी येणारच घरी? हो मी येणार आहे, घरी येणार आहे बाळा. मी माझ्या कामासाठी आली, तू शांत हो. आई मला सगळं कळलंय तू कुठेस ते. धनंजय काकांनीच तुला अटक केली ना. मला नाही आवडलं त्यांचं वागणं. ते खूप बॅड अंकल आहेत. नाही बाळा, असं नाही बोलायचं. अरे धनंजय काकाची याच्यात काही चूक नाहीये. धनंजय काका खूप चांगला आहे आणि तू शाणी आहेस ना, असं नाही बोलायचं कोणा बाबतीत बाबू. तुला काय माहितीये का, तू लहान आहेस की नाही. आणि हो, घरच्यांना अजिबात त्रास देऊ नको, शांत राहा. पण आई ते जाऊ दे. बाबा म्हणाला की उद्या तो तुला सुखरूप घरी घेऊन येईल. बाबा असं म्हणाला? बरं ठीक आहे, काही हरकत नाही. पण हे बघ तू ऐक, आईचं ऐकतेस ना तू, आईचं ऐकतेस की नाही. हे बघ वेळेवर जेवायचं, कोणालाही त्रास द्यायचा नाही. तू काही खाल्लंयस का सांग बरं मला. का नाही का तू एक काम कर, फोन स्पीकरवर टाकला. आई अगं काय हे, सावीनं काही खाल्लं नाही. तुम्ही काय करताय सगळे.